कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे। पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम अंजनगाव सुरजीजवळ असणार टाकरखेडा मोरे या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। खरी शिदोरी ती ज्ञानाची आहे मित्रांनो, आणि तीही कोणती तर परमेश्वराची। इथं वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आहेत, ते ज्ञान मोचक नाही, एकच ज्ञान मोचक आहे, ते म्हणजे परमेश्वराचं। आणि ती शिदोरी आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार आहे, आणि म्हणून ती आपण ग्रहण करत आहोत। आणि म्हणून परमेश्वर तो कोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे, आणि परमेश्वराकडे आपल्याला जायचं आहे। म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वर कोण आहे ते सांगत आहे। तथा ईश्वर प्रतीती पुसणे। ईश्वराची प्रचिती म्हणजे प्रत्यय, म्हणजे अनुभव, तो खरा महानुभव। मित्रांनो, बरेचसे लोक अनुभवाने महानुभव झालेले आहेत, त्यांनी अनुभवला हा देव, आणि म्हणून झालेले आहेत ते महानुभव। काही लोक पूर्वीपासून उपदेशी नाहीयेत, काही लोकांनी अवांतर महानुभव पंथ स्वीकारलेला आहे। जे दैवा भाग्याचे आहेत, ज्यांच्या कुळात महानुभव पंथ आहे, त्यांना शोधायची गरज नाही पडली। त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तो संस्कार लावला। महानुभव पंथाचा महाअनुभव ज्यांना आहेत त्यांना महानुभाव म्हणतात। म म्हणजे महान, नु म्हणजे नुसती श्रद्धा नाही, तर श्रद्धा असून भाव असणारा, आणि म्हणून भावाची जोड देणारा। मग भ म्हणजे भटकल्या जीवांना, थकल्या जीवांना थारा देणारा, असा हा महानुभाव पंथ आहे मित्रांनो। जरी तुम्हाला थकल्यानंतर कोणी विचारत नसेल तर महानुभाव पंथ विचारतो। थकल्या भागल्याचा तो महानुभाव पंथ आहे। महानुभाव पंथामध्ये बरेचसे परमेश्वरीय आश्रम आहेत, परमार्ग आहेत। तिथं तुम्ही केव्हाही गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी राहता येतं, त्या ठिकाणी तुम्हाला चिंतन करता येतं, आणि त्या ठिकाणी तुम्ही चिंतन केलं की परमेश्वर तुम्हाला सर्व पुरवतो।
म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां महं समुद्धर्ता मृत्यु संसार सागर. हे कुंती पुत्र अर्जुना, तू जर माझा अनन्य गतीने चिंतन करशील तर मी तुला या संसारूपी चक्रातून मुक्त करतो. अन्न वस्त्र निवारा मी तुला देतो. आणि म्हणून परमेश्वरला ओळखा मित्रांनो. आपली दिशाभूल करणारे सुद्धा लोक असतात, आणि म्हणून दिशाभूल होऊ देऊ नका. काही लोक स्वतःना देव म्हणतात, आणि म्हणून स्वतः कोणी देव होत नाही. जर तुम्ही देव असते तर कोरोनामधलं संकट तुम्ही नुसतं अशी चुटकी वाजवलं की घातलं असतं. पण झालं का? गेलं का? कित्येक प्रयत्न करावं लागले. कित्येक प्रयत्न करून सुद्धा लस लवकर नाही सापडली. सापडली तर काही जणाला ती बाजली. अशा प्रकारे आहे मित्रांनो. मग स्वतःला देव म्हणून कधी घेऊ नका. का? स्वतःला देव म्हणणारे कधी देव नसतात. आणि जर तो स्वतः जर देव असेल तर मग सगळं चराचर त्याच्या हातात असेल ना. काहीच परिसर आणि काहीच भाग त्याच्या हातामध्ये असतो. चराचर अनंत ब्रह्मांडाचा नायक तो परमेश्वर आहे मित्रांनो. तो मपित नसतो, तो खूप मोठा आहे. आणि म्हणून प्रचिती अनुभव आपल्याला आला की आपण महानुभाव पंथ स्वीकारत असतो. आणि म्हणून प्रचिती पंथ तो कसा आहे त्या ठिकाणी हे सांगत आहे. मग देवाने विचारलं, बटिका तुम्ही आले का? अजून कोणी भक्तजन तुमच्या सोबत आलेत? कोण कोण आलंय सांगा बरं. उपाध्ये बासांना देव विचारतात आणि उपाध्ये बासाकडे देव आले. देव उपाध्ये बासाकडे आलेले आहेत. उपाध्ये बास देवाला भेटले आणि भेटल्यानंतर देव उपाध्ये बासांना विचारत आहेत, अरे कोण कोण आलंय तुझ्या सोबत? महाराज दादोस, नागदेव, भट्ट, दादोस असे भक्तजन आलेले आहेत. कोण कोण आहेत? जपिये विष्णू भट्ट, आबदेव भट्ट, बगडे विष्णू भट्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्तजन आलेले आहेत स्वामी आपल्याला भेटण्यासाठी. गाते कमळ नायक, अनुबास हे सगळे जण आलेले आहेत. रवणीये खेई भट्ट नाथोबा अवघे आले असती. असे भक्तजन सगळे आलेले आहेत स्वामी. काय म्हणतात देव? बटिका अहो आमच्याकडनं तुम्हाला काही गोमट झालंय का? आणि ते गोमट तुम्हाला आठवतंय? काय गोमट झालंय आमच्याकडनं तुम्हाला? काही फायदा झाला का आमच्याकडनं तुम्हाला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बटिक म्हणजे उपाध्यवासांना विचारत आहेत. काय म्हणतात? काय म्हणतात उपाध्यवास? हो महाराज आपल्यापासून मला गोमट झालेलं आहे. काय झालेलं आहे गोमट? काय म्हणतात? कसं झालं तुम्हाला गोमट? कसा आमचा अनुभव आलाय तुम्हाला? कशी आमची प्रचिती आलेली तुम्हाला सांगा बरं जरा. काय म्हटलं? नाजी काय लाभ झालाय? एकल्या पहार खांड. एकल्याला मला एकांतात जाऊन बसावं असं वाटतं आणि आपलं चिंतन करावं असं वाटतं. हा मला फायदा झाला आपल्यापासून. तुम्ही बघा मित्रांनो, असं जर शास्त्राचं चिंतन केलं तर चिंतन करण्यासाठी 1, 2, 3 घंटे एखाद्या वेळेस शेतामध्ये गेल्यावर बसून बघा आणि देवाचं नामस्मरण करून बघा. करून तर बघा नेमकं होतंय काय, कळण तुम्हाला. कारण हे अनुभवी शास्त्र आहे. आणि उपाध्यवास सांगतायत की हो मला फायदा झाला. काय फायदा झाला? मी 1 पहर भर
आपलं चिंतन करत बसत असतो, विजन करत बसत असतो, एका झाडाखाली बसतो आणि आपल्या लीळांचं चिंतन करतो. अशा प्रकारे मला फायदा झाला. तेव्हापासून जेव्हापासून मी आपल्या संपर्कात आलो, आपलं दर्शन झालं, तेव्हापासून मला हा फायदा झालेला आहे. मग गोसाव्यांजवळ मला राहावं असं वाटतं. महाराज, मी एकला जेव्हा बसतो आणि आपल्या लीळा आठवतो तेव्हा मला सुख होतं, आठवावशा वाटतात. हे शास्त्र एकदा का तुम्हाला आवडून टाकलं ना मित्रांनो, तर तुम्हाला हेच वाचा वाटेल, हेच करावं वाटेल. आणि म्हणून एकदा यांची गोडी लागू द्या. एकदा काय यांची तुम्हाला आवडी लागली ना, तर तुम्ही हेच करणार. असं हे शास्त्र आहे, असा हा देव आहे. आणि म्हणून आपण याची आवडी लागावी म्हणून हा सत्संग चिंतन आपण केला पाहिजे. काय म्हणतात देव? तुम्ही आम्हाला काय म्हणता? तुम्ही आम्हाला चिंतन करता, एकांत स्थळी जाऊन तुम्ही आम्हाला आठवता, तर आम्हाला तुम्ही संत म्हणता का साधू म्हणता का स्वामी म्हणता का गोसावी म्हणता का परमेश्वर म्हणता? काय म्हणता तुम्ही आम्हाला सांगा बरं. काय म्हटलं? जी जी महाराज, आम्ही तुम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणतो. आपण श्रीकृष्ण महाराज आहात हे आम्ही समजतो आणि आपण आहात. जय श्रीकृष्ण चक्रवर्ती. जे श्रीकृष्ण भगवान आहेत ना, तेच आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत असं आम्ही बघत असतो. काय म्हणतात देव? कशावरून तुम्ही म्हणता? काय म्हटलं? नाजी महाराज, आपण भोग नारायणाच्या मंदिरामध्ये कास्त हरिदेव पंडिताप्रती गोपाळ मंत्र सांगितला. त्या गोपाळ मंत्रावरून आम्ही जाणतो की आपण श्रीकृष्ण भगवान आहात. महाराज, तुम्ही जेव्हा गोपाळ मंत्राचा भेद सांगत होता त्यावेळेस मी कवाडाच्या आड लपलो होतो आणि आपलं शास्त्र, आपलं निरूपण मी ऐकत होतो. मग काय म्हटलं होतं देव? श्रीकृष्ण चक्रवर्ती निरूपिला आणि रुक्मिणी देवी परिसिला. एक भेद श्रीकृष्ण भगवंताला माहितीये आणि एक भेद रुक्मिणी मातेला माहितीये. हा मंत्र या दोघांनाच माहितीये, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला कोणाला माहिती नाहीये. त्यावेळेस जवळी कोणीच नव्हतं. त्यावेळेस मी हा मंत्र ऐकलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती का रुक्मिणी देवी जाणे? तो भेद श्रीकृष्ण महाराज जाणतात किंवा रुक्मिणी माता जाणते, तो मंत्र मी ऐकलेला आहे. आणि कहूनी नेने अजून कोणाला माहिती नाहीये. काय म्हणतात देव? काय म्हटलं? जी महाराज. श्रीकृष्ण चक्रवर्ती होय का जे होवावे ते होय? आम्ही कोण आहोत? आम्ही श्रीकृष्ण महाराज आहोत का जे होवावे ते आहोत? तुम्ही आम्हाला कोणत्या दृष्टीने बघत असता? का जे आहेत तेच आहोत आम्ही? पण तुमची बुद्धी चांगली आहे, तुम्ही आम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणून बघितलेला आहे. उपाध्य भास श्रीकृष्ण भगवान म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भजत आहे, पूजत आहे, त्यांचं चिंतन करत आहे. आणि म्हणून देव म्हणतात उपाध्य भासांना, उपाध्य भास तुमच्यावरली बुद्धी चांगली आहे,
तुमच्यावाली प्रचिती आमच्यावर चांगली आहे, तुम्ही आम्हाला ओळखलं, पण आम्ही ज्यांना जाणून दिलं ते सुद्धा अजून आम्हाला ओळखायला तयार नाही. ज्यांच्या कुळामध्ये आम्ही आहोत, ज्यांच्या कुळामध्ये देव आहे, धर्म आहे, त्याला शोधायची गरज नाही पडली, तरी सुद्धा ते दोन्हीकडे पळायला लागलेले आहेत. देव म्हणतात त्यांना सुद्धा कळायला पाहिजे. उपाध्ये मुख्य तुम्हाला सांगत आहेत, देव इकडे तिकडे पळण्याचा अर्थ नाही. देव तो श्रीकृष्ण भगवान आहे आणि तो म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे. हे उपाध्ये बासांना मुख्य करून तुम्हाला सांगत आहेत. देव म्हणतात, हे बघा तुमची बुद्धी आमच्यावरची अशी आहे ना, ही कमी करू नका, जाऊ देऊ नका. तुम्ही आम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणतात, चांगली बुद्धी आहे तुमच्यावरली, कमी होऊ देऊ नका. कोणी जर तिला तर्क अर्थ वितर्के पर यथार्थ न भंगे, तर्काने जर सांगाल विष्णू तोच कृष्ण आहे, कृष्ण तोच विष्णू आहे, तर त्या ठिकाणी आपला अर्थ शोधा, आपला देव शोधा. आपला देव तो श्रीकृष्ण भगवान आहे. असे विष्णू तर 4 आहेत मित्रांनो. काय तुमच्या गावात तर 9-10 असतील, पण कोणाचं आडनाव वेगळं आहे तर कोणाचा वडील वेगळा आहे. आणि म्हणून ते 4 विष्णू आहेत. एक विष्णू तिघांतुला आहे, एक विष्णू शेष नारायण, त्याला पण विष्णू म्हणतात, आणि एक आठांतुल विष्णू आहे, आणि एक विश्वरूप देवता आहे, त्याला पण विष्णू म्हणतात. कोणता विष्णू श्रीकृष्ण समजायचा? अहो प्रत्येक जणाचं ठरलेलं ठिकाण आहे. काय तो विष्णू म्हणजे व्यापक आहे, परंतु विष्णू म्हणजे श्रीकृष्ण नाहीये. श्रीकृष्ण भगवान तो मायेच्याही पलीकडे आहे, सद्ब्रह्माच्याही पलीकडे तो ईश्वर स्वरूप आहे. तो श्रीकृष्ण भगवान आहे. तो सगळ्यांचा त्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न असणारा तो मालक आहे. त्या श्रीकृष्ण भगवंताला तुम्ही ओळखलेला आहे. ही बुद्धी तुमच्यावाली जाऊ देऊ नका. कोणी काहीही सांगितलं तर आपला बुद्धिभेद करणारे सुद्धा लोक असतात. बुद्धिभेद होऊ देऊ नका. लोक लगेच आपला बुद्धिभेद करायला लागतात. हे काही म्हणतात, हे असं आहे, हे तसं आहे, आणि आम्हाला माहित नाही का? मग आम्ही इतक्या दिवसांनी करत नाही आलो का? मग आमचे बापदादे आम्हाला सांगत नाही आले का? म्हणून रात्री तुम्हाला रुमण्याचा दृष्टांत सांगितला. रुमणं धरणं सोडून द्या. काय रुमणं धरू नका, रगत निघत, हिरड्या फुटतात. आणि म्हणून जो परमेश्वर आहे त्याला वंदन करा, त्याचं चिंतन करा. मग तुम्ही निके आहात, तुमची बुद्धी निके आहे. बुद्धी म्हणजे बोध. ज्या बुद्धीला बोध झालेला आहे, जीवेश्वर विभागाची ओळख कळालेली आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याला या 4 वस्तू ज्याला समजल्या त्याला बोध झालेला आहे. आणि ज्याला बोध होतो ना, तो इकडे तिकडे पळत नाही मित्रांनो. तो अज्ञान राहत नाही, तो परमेश्वराला ओळखतो. माहितीये, पंचमहाभूताने आणि 3 गुणांनी बनलेला हा प्रपंच आहे. अष्टभैरवाच्या स्वरूपातून गळलेला हा प्रपंच आहे. काय आणि म्हणून 5 भूत, भूमिरा पूर्णो वायू खम मनो बुद्धिरे वचः रसतम सत्व, असे अष्टभैरवातून त्या ठिकाणी हे पडलेले आहे. पडल्यानंतर 5 भूत आणि 3 गुणाचा मिलाप केला. मिलाप केल्यानंतर जसं पीठ आपण मिलाप करतो, पाणी टाकतो. गुण म्हणजे पाणी. पिठामध्ये पाणी टाकलं की त्या ठिकाणी एक गोळा तयार होतो. आणि या गोळ्याचा बनलेला आहे हा भेंड. हा दुश्मन जो भेंड दिसतो ना तुम्हाला पृथ्वीचा, काय 5 भूत आणि 3 गुणापासून बनलेला आहे. तुमचाही हा भेंड आहे ना, हे मडक आहे ना, हे पण त्यांनीच बनलेलं आहे. प्रत्येक वस्तू जे दिसते ना, ही 5 भूत आणि 3 गुणाने बनलेली आहे. आणि म्हणून हा प्रपंच आहे. आणि प्रपंच तुम्हाला कळाला म्हणजे 5 भूत आणि 3 गुणाचा प्रपंच आहे. आणि प्रपंचाला तुम्ही संसार म्हणता. संसार म्हणजे जे वैवाहिक जीवन तुम्ही जगत असता तो संसार आहे. आणि त्यातनं तुम्हाला निर्माण होते लेकर बाळ, तेही कशाने बनतात? 5 भूत आणि 3 गुणाने निष्पन्न होतात. काय त्याच्यामध्ये कोण येतं? जीव. आता तुम्हाला प्रपंच कळाला, हे डेरा आहे ना, हा प्रपंचाचा आहे. काय हा डेरा प्रपंचाचा आहे, मातीचा आहे. मग यामध्ये कोण आहे? सुख दुःख भोगणारा तो कोण आहे? तो जीव आहे. यामध्ये तो सुख दुःख भोगतो.
तो जीव आहे हे पण तुम्हाला कळालं. प्रपंच यामध्ये जो सुख दुःख भोगतो तो जीव आहे. जीव पण तुम्हाला कळाला. जीव कसा आहे? स्फटिक आहे. काय स्फटिक आहे? त्याच्यावर वर्ण स्फटिक आहे. मग जीवाला सुख आणि दुःख देणारं कोण आहे? देवता. काय 33 कोटी देवता म्हणतात लोक. याच्याही पलीकडे अजून देवता आहेत. 81 कोटी 1.25 देवता आहेत. त्या देवता तुम्हाला सुख आणि दुःख देत असतात. त्या कशाधार देतात? आणि म्हणून मळाधार त्यांचं ज्ञान असतं. त्या जीवाला मळाधार बघतात. मळ म्हणजे खाते. प्रत्येक देवतेचं खातं तुमच्या या अविद्येवर लागलेलं आहे. तुम्ही पाप केलं की पाप आणि पुण्य केलं की पुण्य तुम्हाला देतात. त्या सुख आणि दुःख तुम्हाला देतात. पण सुख दुःखाच्या वेगळं करून तुम्हाला कायमचं मुक्त करू शकत नाही. तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान देऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे ज्ञानच नाही. प्रापंचिक आणि व्यवहारिक ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ते मपित आहे. परमेश्वराचं पर ज्ञान आहे. काय मग जीव हा आहे याच्यामध्ये सुख दुःख भोगतो आणि ज्या भोगवतात त्या देवता आहेत. आणि सुख दुःखाच्या वेगळा करतो तो परमेश्वर आहे. त्याचं ज्ञान सांगत आहेत देव. त्या परमेश्वराचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तो परमेश्वर जाणला की तो परमेश्वर आपल्याला या सुख आणि दुःखातून वेगळा करतो. काय वेगळा करतो तर त्याचा आपल्याला काय करावं लागणार आहे? त्याला आपल्याला ओळखावं लागणार आहे. त्याचा आपल्याला सेवा दास्य करावा लागणार आहे. चिंतन करावं लागणार आहे. देवा मला तू पाहिजे, मला प्रपंच पाहिजे नाही, मला संसार पाहिजे नाही, मला धन पाहिजे नाही, मला काहीच पाहिजे नाही, मला तू पाहिजे. म्हणून साधा नावाची एक स्त्री, एक शिष्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ होती. देव म्हणले, बाई आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो, आम्हाला काही मागा. ठेवंते महाराज मला मागताच येत नाही, काय मागावं? देव म्हणले, अहो आम्ही एक जणाला म्हंटलो मागा, गणासीच्या ब्राह्मणाला म्हंटलो मागा. तो गणासीचा ब्राह्मण इतका हुशार निघाला, सुने हाती तक्र भात. महाराज म्हणजे मला सुनाच्या हाताने तक्र आणि भात पाहिजे, म्हणजे दूध दही आणि त्याच्यावर भात व्यवस्थित पाहिजे. मग सगळं कसं मागून घेतलं? हुशार कसा आहे बघा तो, कारण त्याची शेती भावाने हडप केलेली होती. ती पण सुटून जाईल आणि सुटल्याशिवाय म्हशी नाही, गाई नाही, शेतात कुठे बांधायच्या? मग कोठ्यात बांधायच्या. म्हणून त्या ठिकाणी एका शब्दात सगळं मागून घेतलं. शेती सुटून गेली, काय म्हशी गाई येऊन गेल्या, मुलगाच नव्हता तर सून कुठून येणार? मागताना पण असं मागावं एका शब्दात सगळं. आधी सून मागितली, मग आता सुन भेटणार, पोरगाही भेटणार. कारण मागितलं काय? सुने हाती तक्र भात, सुनाने मला दही भात खाऊ घातला पाहिजे. देव म्हणले, अहो जाऊ द्या, हे काय मागता, मला चांगलं मागा ना काहीतरी. त्याने हेच मागितलं. म्हणे महाराज मला हेची व्हावे. देव म्हणतात, अरे हे कर्मवसे पावेल. अरे कर्मवशे पावणारच आहे, तुला भेटणारच आहे, मागायची गरज नाही. तुझ्या कर्मात जे सुख आणि दुःख आहे ना ते तुला भोगावंच लागणार आहे, ते तुला भेटणारच आहे. तू हे कशाला मागतो रे? नाही म्हणे महाराज मला हेच पाहिजे. देव प्रसन्न झाले होते, देवाने देऊन टाकलं. देतो देव, देत नाही असं नाही, पण ते मागून तरी काय करणार? संपणारी वस्तू आहे मित्रांनो. काय संपून जात ते. त्यावर देवाने वेवाचा दृष्टांत सांगितला. काय वेव म्हणजे एक झाड असतं, कल्पतरू असतं. मग त्या ठिकाणी एक जण बाजारात जातो आणि एक आपलं विणण्यासाठी लाकूड घेण्यासाठी जात असतो. मग त्या झाडाखाली तो बसतो. त्याला असं वाटतं जरा दुपार होऊ देऊ, दुपार झाल्यानंतर काय होईल, बाजार भरेल आणि मग सगळे लाकडं वगैरे जे विणायचे आहेत, जे पोळ्याला नाही का आपण असं फिरवत असतो तो गाडा, आणि मग आपल्या वेठणं, दोऱ्या, मोरक्या बैलाच्या तयार करत असतो, ते त्याला घ्यायला जायचं होतं. पण हा गेला तर एका झाडाखाली झोपला आणि मग बाजार भरू द्यावा म्हणून थोडासा आराम करायला लागला. आणि मग त्याने वर बघितलं झाडाला, आणि याच्यावर चांगलं साळ होईल म्हणे, चांगला वेव होईल म्हणे याच्यावर आपल्याला दोरा गुंडाळायला. लगेच वेव पडलं तुटून खाली. अरे म्हणून हे लगेच खाली पडलं, आपल्याला पाहिजे ते भेटलं.
या ठिकाणी आपण झोपलो तर कल्पतरू म्हणजे असा एक कल्पतरू आहे की कल्पना केली की त्या ठिकाणी तो देतो. पडलं ना त्याला काय वाटलं कल्पतरू आहे. मग आता कल्पतरू प्रसन्न झाल्यावर लाकडच मागायचे का? कल्पतरू काय म्हणतो, अरे माग माग प्रसन्न झाला, तुझ्यावर प्रसन्न झालेलं आहे, तुला जे पाहिजे ते माग. हे येडं काय म्हणतो माहिती का, मोडी तोडी अजून व्यवची दे. जर मोडलं तोडलं ना तर अजून एक लाकूडच दे. अरे हे काय मागतोस, अरे हे तर लाकूडच पाहिजे तुला. कारण त्याची बुद्धी तेवढी आहे ना मित्रांनो, लाकडा एवढी. येऊन जाऊन त्या ठिकाणी दोरे जमा करायचे आणि त्या ठिकाणी येणायचं, मोरक्या कर, यसण्या कर, कासरा कर, झालं. याच्यानंतर त्याची बुद्धीच नाही मोठी, तेच मागितलं. म्हणून देव म्हणतात, अरे देव प्रसन्न झाल्यावर हे काही मागितले, देव प्रसन्न झाल्यावर देव मागितला पाहिजे. आणि म्हणून साधाला देव म्हणतात त्याने आम्हाला असं मागून घेतलं काय. पण देव म्हणतात साधेला येत काही मागा. ती म्हणते महाराज मला मागताच येत नाही, काय मागू मी. आणि कसं काय मागता येत नाही तुम्हाला? नाही मागा तर खरी म्हणे. म्हण नाही मला काहीच मागता येत नाही. म्हणे साधे तुम्हाला दूध कळत का? म्हणे मग दूध कळत नाही म्हणजे काय कमाल. मग ताक कळत का? म्हणे मग ताक पण कळत. मग ताक कसं लागत? म्हणे आंबट. दूध कसं लागत? स्निग्ध. मग तुम्हाला सगळं कळत मग मागायचं कसं काय कळणार? मग ताक घ्यायचं का तुम्हाला? नाही नाही ताक कशाला, मग काय पाहिजे? म्हणे महाराज माझं पुनःसंबंध द्यावा. महाराज तुम्ही आणि मी सोबतच असावा, पुन्हा मला तुमचा योग यावा, मला देव पाहिजे. देव म्हणतात वाह, नैनोनी जरी ऐसे मागितले तरी जाणवणे कैसने न मागते. माहित नसून तुम्ही आम्हाला मागून घेतलं. वाह साधे हो वाह, चांगलं मागितलं. आजपर्यंत आम्ही ज्यांच्यावर प्रसन्न झालो त्यांनी आम्हाला असं नाही मागितलं. त्यांनी आम्हाला धन दौलत प्रॉपर्टी सुने आती तक्रबात हेच मागितलं. म्हणून आम्हाला आता विडे बाहेर लोक येतात ना, आमचा हात लावून घेतात. बाबा हात लावा, बाबा हात लावा. हळूच कोण सांगतात, बाबा देवाला प्रार्थना करा, पोराचं काम झालं पाहिजे, तो लवकर चिटकला पाहिजे, लवकर लागला पाहिजे नोकरीला. म्हणून विडे फुकट एक विडा नाही, निर्हेतुक एक विडा नाही. असे जीव आहे मित्रांनो. निर्हेतुक मागा, तुमच्या पोराला नोकरी लागायची आहे, कर्मात आहे तर लागणारच आहे ना. प्रारब्ध भोगेक्षयो. म्हणून प्रसन्न झाल्यानंतर परमेश्वर, आपण परमेश्वरला मागितलं पाहिजे. आपल्याला परमेश्वर कळाला तर आपण काय मागायला पाहिजे? परमेश्वर, मला परमेश्वर पाहिजे, मला देव पाहिजे. काय पण मागण्याचे प्रकार आहेत मित्रांनो. जितकी बुद्धी आहे तितकं मागत असतं माणूस. तुम्ही पाहिलंच नाही, आलेच नाही, गेलेच नाही, खाल्लंच नाही, पदार्थ माहीतच नाही तर तुम्ही काय तो पदार्थ करून खाणार? तुम्हाला माहीतच नाही तो पदार्थ कसा करायचा, कसा खायचा, कशा सोबत खायचा. म्हणून अनुभव महत्वाचा आहे. अनुभवावरून माणूस महानुभाव होतो. म्हणून देव उपाध्यभासांना सांगत आहे की तुम्हाला काय समजता, तुम्ही आम्हाला कोण आहेत आम्ही? ते म्हणतो महाराज आम्ही तुम्हाला श्रीकृष्ण भगवान समजतो. मग जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर ज्याला कळालं ना त्याला बोध होऊन जातो. तो या संसारामध्ये सार निवडत बसत नाही. कारण या संसारात असार आहे. डुकराला त्या नालीमध्ये काय सार सापडणार आहे? देवाने आमच्या दृष्टांत सांगितला काक सुकराचा. काक म्हणजे कावळा आणि सुकर म्हणजे डुकर. त्या डुकराला तुम्हाला सांगतो कितीही नाल्या पुरत नाही आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सार निवडतो तो. आता ते जाईल सगळं पाणी, नाली गंध पाणी येते, त्याच्यामध्ये काय सार गोष्णार आहे मित्रांनो? तो असार आहे. सार तो परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वर शोधायचा प्रयत्न करा, परमेश्वर प्राप्त करा मित्रांनो. परमेश्वराला मागून घ्या. तुमच्या जीवनाचा सार खरा परमार्थ आहे मित्रांनो. पण आपण सार परमार्थ नाही केला, स्वार्थ केला. धन दौलत प्रॉपर्टी हे सगळं वाढवायचा प्रयत्न आपण करतो.
आपण सत्संग वाढवत नाही, आपण चिंतन वाढवत नाही, मनन वाढवत नाही, भोग वाढवत नाही, लीळा चरित्र वाचायचं वाढवत नाही. आपण हे सगळं वाढवतो पण ऊर्ध्व क्रिया वाढवत नाही. ऊर्ध्व म्हणजे उद्धरण. जो ऊर्ध्व आहे उद्धरण दिशेने जातो, माझा उद्धार झाला पाहिजे म्हणून करतो, त्या ठिकाणी तो ऊर्ध्व आहे. काय तो परमेश्वराचा विचार करतो. परंतु जे अध क्रिया करतात, नाशवान क्रियेच्या मागे लागतात, नाशवान पदार्थाच्या मागे लागतात, ते अध आहेत, त्यांचा उद्धार होणार नाही मित्रांनो. म्हणून ऊर्ध्व आणि अध असे दोन गुण आहेत. तुम्हाला काय निवडायचे ते निवडा, कोणता रस्ता निवडायचा तो निवडा, मात्र हे सत्य आहे. मग आपले रहस्य जाऊ देऊ नका बर का. तुम्हाला देव समजलाय ना, हे रहस्य जाऊ देऊ नका, घालू नका. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. इतके उपदेशी भाग्यवान आहेत ज्यांच्या घरी हा परमार्थ आहे, देव आहे, त्यांचं भाग्य काय सांगावं मित्रांनो. तिची थोरी देवाची झाली. देवालाच माहिती तुमची थोरी किती आहे. आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण मागे आहोत. आणि त्याच्यामध्ये जर मिश्र असणार ना, तर देव किती नाराज होत असेल, किती हे वाटत असेल. पण मित्रांनो, काही झालं तरी तुम्हाला सांगतो, मिश्र क्रिया करू नका. बाई बटीक काय म्हणतोय? बाईसाला आवाज दिला आता. हो, ऐकलं का तुम्ही? बाईसा काय म्हणते? बाबा, हा बटीक, हा उपाध्य दैवा भाग्याचा आहे. आपल्याजवळ राहतो, आपल्याला देव म्हणतो, आपलं चिंतन करतो, स्मरण करतो, घोप करतो. आपल्या वांचून, सेवादासच्या वांचून तो राहत नाही. किती चांगला पोरगा आहे. त्याच नाव निघतं मित्रांनो, जो कर्तृत्व चांगलं करतो. कोणालाही हारण, कोणालाही लोक बोलवत नाही. ज्याचं कर्तृत्व आहे, काहीतरी करतोय, काहीतरी झटतोय, त्याचं नाव लोक घेतात. मग काही लोक एक तंगड वडतात, काही लोक दोन्ही तंगड्यावर पाय डोकं ठेवतात. हे असाच प्रकार आहे. जो करतोय त्यालाच वाढणार ना. जे करत नाही, जे कोपऱ्यात बसले, त्याला कोण विचारतंय? त्याचं कोण तंगड मागं वाढणार आहे? त्याच्या कोण पाया पडणार आहे? एरवी कोपऱ्यातच आहे. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं आपले कोणी पाया वडले तरी, कारण आपल्या पाया पडणारे पण आहेत. आणि ज्याच्या पाया पडणारे त्याला दुखणारच आहे यांच्या पोटात. पण तंगडे वडणारे आपले आहेतच. टेन्शन नाही घ्यायचं असलं तरी चालत राहायचं. काय हाती चालत राहतो बाजारात, हा, भुकणारे भुकत राहता, आपण चालत राहायचं, काही हो. मग काय म्हणतो? आता त्याची बुद्धी व्यवस्थित आहे, चांगली आहे. पण बुद्धी भेद करणारा त्यांना एक जण भेटलेला आहे, तो दादोस. तुमच्या वडनेरचाच आहे तो, आहे ना. देवाकडे त्यांनी बरेच शिष्य लावले, पण बुद्धी भेद पण करतो. निज देवे देव का देव देव देवचे म्हणजे लय अवघड आहे. जीवाचं एवढं अवघड आहे. हा शिष्य माझा, हा शिष्य माझा, तो शिष्य माझा, हा यजमान माझा, हा यजमान माझा. काय करायचं रे यजमान, काय करायचं शिष्य तुला? अरे देव मागणं हे काय नासक्या साडक्या वस्तू सगळ्या. आणि असल्या तरी ते एक दिवशी ऐकून, एक दिवशी तुम्हालाच ऐकून, कशाला टेन्शन घेता? पण लय अभिमान काय. देवाला मागा मित्रांनो, सगळं भेटून जाईल. लोक माग लागतील तुमच्या, बाबा हे आमचं घ्या, हे घ्या, हे घ्या, आहे की नाही? म्हणून देवाला मागत राहा, सगळं भेटत राहतं. महात्मा तुमच्या गावी आहे का? देवाने आता विषय काढला दादोसाचा. आता बघू हा काय म्हणतो. उपाध्यपासांना यांना देवाजवळ दादोसानेच आणलं. आता ज्याने आणलं, ज्याने सांगितलं, त्याच्यावर आपली बुद्धी असते, चांगलीच असते. पण तो थोडसा दाब देत होता, त्यांच्यापेक्षा मी मोठा आहे. अरे तू जेवढा आहे तेवढा दाखवला, मोठा कशाला दाखवतो? जेवढा आहे तेवढा लोक तुला मानता ना. पण दाब आणतो आपल्या शिष्यावर एखादा. पण जी जी महाराज काय म्हणतात देव? काय चालू आहे सध्या तुमचं तिकडं? नाही म्हणे आता सध्या शास्त्र चर्चा चालू आहे म्हणे, दादोसाची पोथी चालू आहे. आपल्या भाषेत त्यांची पोथी चालू आहे म्हणे तिकडं. त्यांचे शिष्य आहे ना. आणि दादोसे आणले होते, पण त्यांचं त्यांनी सोडलं नाही, पण देवाजवळ येणंही सोडलं नाही. बिडारावरी काय बिडारा असेल
पण देवाकडे येणं, देवावरची श्रद्धा कमी नाही केली, पण मग आपलंही गेलं नाही पाहिजे, आपलंही व्यवस्थित राहिलं पाहिजे थाट, हे पण त्यांच्या मनात होतच. अरे ते देव आहे, त्यांच्या समोर कशाला तो हे करतो, पण जीवाचा प्रसव काही ना काहीतरी असतोच. मग काय म्हटलं? जी जी हो. काय म्हटलं? तुम्ही तिथं जाता असता का मग पोथीला? काय म्हटलं? हो महाराज जातो. शास्त्र चर्चा चालू आहे ना तिकडं. मग उपाध्याला विचारलं तुम्ही जाता तिथं? म्हणे हो. मग जातो ना. आता त्यांचं शास्त्र कोणचं आवर आणि आपलं शास्त्र कोणचं पर. जयासी विषय व्यवस्था करो ये तयासीची ऐकोये. ते शास्त्र कोणालाही ऐकता येत नाही. तुम्हाला विषय व्यवस्थाच करता येत नाही. तुम्हाला विष्णू कृष्ण सांगितलं की तुम्ही कृष्ण विष्णू एकच म्हणायला लागता. तुमच्याजवळ विवेक नाहीये आणि विवेक नसल्यामुळं तुम्ही फसता. आणि म्हणून त्यांनीच ऐकावं ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्ञान आहे. आणि हे गेले ऐकायला उपाध्याय वगैरे सगळे. मग काय म्हणतात देव? महात्मा निकाय का? जरा सावध राहा महात्म्यापासून, देव सांगत आहे. काय म्हटलं? जी महाराज काय म्हणतात देव? दादव सावर आणि आमच्यावर तुमची कशी बुद्धी आहे. म्हणजे त्यांना तुम्ही काय म्हणता आणि आम्हाला काय म्हणता. तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं आणि आमच्याविषयी काय वाटतं. देवाने विचारला होता उपाध्याय बासांना. मग कशी प्रचिती आहे? आणि मग उपाध्याय बास उभा राहिले. देव काय म्हणतात? महाराज माझी बुद्धी दादव सावरून आपल्या सारखीच आहे. दादोशी देव आणि तुम्ही देव. आता झाली की नाही गफलत. जेव्हा दादोस नव्हता तेव्हा देव होता, म्हणजे देव देव होता. आता दादोस आला की दादोसही देव झाला आणि देवही देव झाला. म्हणजे आता गफलत झाली की नाही ओळखायची. म्हणून गफलत नाही झाली पाहिजे. एकदा आपण देव ओळखला ना तर देवालाच ओळखायचं. हा देव आहे हेच म्हणायचं. माणसं देव ते कधी नाही म्हणायचं. सगळे देव एक कधी नाही म्हणायचं. वेगवेगळ्या प्रकारचं धान्य आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचं मन आहे की नाही. एक कसा? एकच परमेश्वर आहे हे मात्र निश्चित आहे. एकच आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा नाहीच आहे. बाकी ज्या आहेत त्या देवता आहेत. पण तुम्ही देवतेला आणि परमेश्वराला एकच करून टाकलं. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन हे करून टाकलं. अरे ममे वंश या अर्थाचा शब्द काय होतो? ममे वंशो, ममे म्हणजे माझं, अंश म्हणजे ज्ञान. त्याच्याकडे आहे तो ममे वंशो जीव लोके जीव. देवता, प्रपंच, परमेश्वर आणि देवता याचं तो ज्ञान जाणतो. या अर्थाने ते सांगितलेलं आहे. पण तुम्ही ममे वंशो म्हणजे त्या ठिकाणी जीव आणि परमेश्वर एकच करून टाकलं. असं नाहीये मित्रांनो. अंश म्हणजे ज्ञानाच्या अर्थाने घेतलेला आहे. काय ममे वंश म्हणजे पिंडस्थच्या अर्थाने घेतलेला आहे. जसं पिंडस्था म्हणजे प्रत्येक देवताची पिंडस्था तुमच्या देहात आहे आणि म्हणून म्हटलं तसं. आणि ती जर पिंडस्था तुमच्याकडे एखादी नसेल तर तुम्ही अयुक्त आहात. तुम्हाला ज्ञान होत नाही. असून सुद्धा जगून सुद्धा तुमचा काही फायदा नाही. कारण पाप पुण्य काहीच लागत नाही. अयुक्त जीव आहे तो, त्याला ज्ञानही होत नाही, त्याचा अधिकारही नाहीये. म्हणून अधिकार आलाय तुमचा फळाला मित्रांनो. हात आहे, कान आहे, पाय आहे, नाक आहे, तोंड आहे, जीभ आहे, सगळं तुम्हाला. काही कमी आहे तुम्हाला. आणि म्हणून हा अधिकार वाया घालू नका मित्रांनो. देवाला ओळखा. देवाला ओळखल्यानंतर सब ढप करू नका. ध्यानात घ्या. इथं उपाध्याय बासाची गफलत होऊ राहिली. म्हणून आता देव म्हणतायत उपाध्याय बासाला पा आतापर्यंत आम्हाला देव म्हटलं,
आणि आता कोणाला म्हणतो बघा. मग काय म्हटलं जी महाराज? काय म्हणता देव? बाई पाना बटीक काय म्हणतोय? बाई साला बोलवला आता जरा बघा ना. आतापर्यंत आम्हाला देव म्हणत होता ना, आता काय म्हणतो? देवन दादो सारखेच. मग बाईचा दुचिती झाली. आतापर्यंत चांगला होता ना, आताच कस काय बिघडला? तसंच आहे. पोथी चालू आहे, सत्संग चालू आहे, सगळे नाही रे बाबा. आपलं एकदम कडक काम आहे. बिलकुल नाही म्हणे कुठं चपजप वगैरे कुठंच नाही. आपलं एक देव वांचून दुसरा देवच नाही, है की नाही? तसंच मग काय म्हटलं बाई सणा? बाबा हा दैवा भाग्याचा. याला देव कळाला, देवाजवळ याला राहतो, सन्निधान आहे, देवाचं दर्शन याला होतं. काय म्हणता देव? बाई तैसे नव्हे की बाई. मग कसा आहे? आता अनेक म्हणत असे. आता बिघडलाय. आतापर्यंत आमचा होता, आता आमचा दादोसाचा झाला. असा जीव कधी बिघडण कधी सांगता येत नाही. हा तुम्हाला लक्षात येईल कोण कोण काय करत. बाबा गुरु मोठे साधू संत अधिकरण आले की असे ताण हानिता का नाही? बाबा बिलकुल नाही. हा आपलं कामच असं आहे म्हणे. काही हो तिकडं पण बिलकुल जात नाही म्हणे आपण कोणकड. वा वा खरंच यजमान एकदम चांगलं आहे. बाबा शबास किती झाला. असंच बघा आपल्या शबासकी मिळेल मित्रांनो, आहे ना. परमेश्वराला ओळखा. पण आता बघा ना उपाध्याची गफलत झाली तर तुमची होणार नाही. आणि देवाच्या सन्निधानात असून सुद्धा गफलत हो राहिली. देवाचं सन्निधान देव सांगतोय तरी पण देवादेवताच काय म्हणतोय. म्हणून देव म्हणतात बाई काय म्हणतोय बघा आता हा. मग काय म्हणतोय बाई साहेब? काय म्हणतोय बाबा हा? काय म्हटलं? काय म्हटलं? बटिका काय म्हणतोस? ते उगेच राहिले. कारण दादो संदेव सारखेच म्हणायला लागले ना. बाई साली पुढे काय म्हणतो बटिका? दादोसाची देवाची सरी घालतो काय? दादोसाला आणि देवाला सोबत बसवतो असं समजतो तो. असं बाईचं बोलायला लागले आता. मग एक नाही दोन नाही, आता शांत बसले. काय म्हणता देव? बाई महात्म्यावरील येथ सारिखची बुद्धी. आम्हालाही देव म्हणतो, त्या महात्म्याला देव म्हणतो म्हणे. तसे काही लोक आहे. काही लोक महात्म्यांना देव म्हणतात, म्हणजे संतांनाही देव म्हणतात आणि देवालाही देव म्हणतात. कारण काय सगळे अलंकार एकच आहे म्हणतात. अरे तसं नाहीये भाऊ. देव कोण आहे आधी शोध. देव ही स्वतंत्र वस्तू आहे आणि त्या वस्तूचा कधी नाश होत नसतो. या चार वस्तू कधीच नासत नाहीत मित्रांनो. बाकी या सगळ्या वस्तू नासून जातात. जीव कधीच मरत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावतः न चैनम क्लेदन त्यात न शोष्यति मारुतः. तुम्हा आम्हाला मरतो तो, संबंधियाला मरतो तो, तिकडं नाही मरत. म्हणून तिथं गेल्या भोगावं लागतं, फेडावं लागतं. म्हणून इथं असंच जोडा की देवालाच देव म्हणा असं सांगत. पण गफलत झाली. उपाध्यबाज दादोसाला सुद्धा तितकंच समजत आहेत आणि देवाला पण तितकंच समजत आहेत. कारण दादोसाचं निरूपण काय आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर देव हे निरूपण चालू आहे ना. ते अन्य पण येत ना, पण देवाकडे येतात जातात. मग बाईसानं पदर खोसला कमरेला. ये रे म्हणे तू इकडं.
हा बाबाची आणि त्या दादोसाची सरी घालतोस? देवाला देव मानत जा. आणि जर समजा अशी जर सरी कोणासोबत घालशील ना, तो मडा बांधो टुनटुन वाजत वेरी मसनवरात घेऊन जाऊ म्हणे. बाईसाने शिवी दिली. कोणाला? उपाध्ये वासांना. आता आधीच तर शांत होता, आता वरतून शिव्याचा वर्षाव झाला है ना. गंज कमी झाला, वर्षाव झाला की नाही शिव्यांचा. घन बसला की नाही, हातोडा बसला की नाही. हा जरसा वाकडा होता ना, नीट केला की नाही. हा म्हणून गरम करावंच लागतं. आणि जिथं वाकडा आहे ते नीट करावं लागतं. आणि ते कोणा कोणा नीट होत नाही. तुम्ही जर म्हणले नाही असं तसं ना, हा ए तू तो बघ लालला सांगायला मला, ते तुमचं ऐकणारच नाही. त्याच्याच गुरु कोण ऐकन. मग त्याचा गुरु घरी आला की मग सांगतेच आपली बाई, बाबा जरा कानाला खडा लावायचा कानाला. ऐकतच नाही म्हणे. इकडं जाईन तिकडं जाईन, त्या देवाला ह्या देवाला, लोकांसोबत फिरायला जाईन, नाचायला जाईन, जरा कानामध्ये असा खडा टोचून द्या म्हणे याचा. आहे का नाही? मग काय म्हटलं? मरमर पोरा तुझ्या किरडीला घागरा बांधावा. तिरडी म्हणजे ती तिरडी नसते का न्यायची माणूस मेल्यानंतर, घागरा बांधीन म्हणे त्या तिरडीला. मग जाय मसनवरे टुन करीत. देवाने सांगितलं नाही का मेल्याला बरा तू? काल सांगितलं ना, इतर देवी देवतांना शरण जाण्यापेक्षा मेलेले बरे. शंख तुळशा लागणार नाहीत, अनिष्ट होणार नाही. देव तोड सुद्धा बघत नाही मित्रांनो. हो तसं आपल्या पत्नीचा आपण तोंडही बघणार नाही, तिला नांदवणार सुद्धा नाही जर ती व्यभिचारली तर. तसा प्रकार आहे मित्रांनो, ध्यानात घ्या. काही नाही करणं झालं ना तर कम से कम माझ्यावर एवढंच घ्या, तुम्ही आनंद भक्ती करा. बाकी तुम्हाला जी पायरी आहे, वास्तिक आहे, संन्यास आहे, ती तर लय मोठी पायरी हो. पण तुम्ही जोपर्यंत इकडे आहात ना तोपर्यंत एवढंच माझं ध्यानात ठेवा, एवढीच शिदोरी तुमच्या जवळ राहू द्या की आनंद भक्ती. काही झालं तरी मुंगळ्याचा दृष्टांत धरायचा, दड तुटलं तरी मी इकडं तिकडे जाणार नाही, मी फक्त परमेश्वरलाच वंदन करेन, एवढं ध्यानात घ्या. नरकापासून वाचतान तुम्ही. एवढी जर शिदोरी तुमच्याजवळ असते ना, नरकापासून वाचता. पण काय करावं, इतके देव झाले, देवाचे मानले बंड, भूता देवताचे एकचित थोतांड, असा प्रकार झाला. जाखाई जोखाई चिपडाई लय देवाय झाल्या, माणसापेक्षा देव जास्त झाले. पण आपला तो देव एक करून घ्यावा, कोणी सोडविना श्री चक्रपाणी वांचने. ध्यानात घ्या मित्रांनो. मग काय महात्मा आणि चांगला महात्मा म्हणजे दादोस आणि देवाची सरी केलीस. अरे भांडून देवाकडनं आचार्यपद घेतलं ना, देवाकडनं घेतलं आचार्यपद. देवाला म्हण नाही महाराज मला द्या, आणि देवाने दिलं तेव्हा झालं. मग रडून रडून आचार्यत्व मागितलं, विद्या मागितली, आणि तू बाबाची त्या रामाची सरी करतोस. देव आणि राम सारखा म्हणतोस. असं त्या ठिकाणी बाईसा खवळत आहे. कोणावर? उपाध्ये वासावर. अशी सरी घालायची नाही. तो जीव आहे आणि हा देव आहे. देवासोबत जीवाची सरी होत नसती. असं बाईचा कोपत आहे उपाध्ये वासावर. नावेक बाईसानं शिव्या दिल्या कोणाला? उपाध्ये वासांना. चालूच आहे बाई. बाईसा एकदा रागवले की चांगलीच रागायची. माई म्हटलं पण तसंच. हा पहिली भेट होती आणि बाईसाला बोलवलं. म्हणे बाई ब्राह्मण काय म्हणतोय? दैवाचा भाग्याचा. चांगला दैवा भाग्याचं आपलं दर्शन झालं.
नाही बाई, आम्ही असं म्हटलं गुणचित्ताची वेणी हुकले हा ब्रह्मयोग कैसा. आम्ही त्याला म्हटलं 3 गुण 5 भूतातून आपण मुक्त होण्याचा योग तो कसा आहे तुम्हाला माहितीये. तर माईक म्हटलं आम्हाला काय म्हणतो, तुम्ही कवने कामे नाराय, तुम्हाला अजून एवढं माहिती नाही. असं उलट बोलतोय आम्हाला. उलट बोलण्यासाठी देवाला हरवण्यासाठी माईक म्हटलं डोमेग्रामला पोहोचले होते गणपत आपल्या सोबत, पण हरवून गेले. हे दास्य मोचक कळून गेलं त्यांना, अरे आपण तर देवाला हरवायला आलो ना आपणच हरवून गेलो. हरले ते, त्यांनी प्रपंच सोडून दिला, परमार्थ धरला, देवाचे श्रीचरण धरले, पुन्हा घरी वापस नाही गेले. असे माईम भट्ट. तेव्हा सुद्धा बाईसाला बरोबर होतं, बाईसाने शिव्या दिल्या. एक कथा झाडी, तेव्हा पापूड आला होता ना, तो गंज आणला होता ना, तो पडला की नाही खाली, म्हणून घासावं लागतं मित्रांनो. इथं सेवादास्य करावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. तेव्हा कुठं तुमचा अधिकार बांधतो आणि तेव्हा कुठं तुम्ही देवाला देव म्हणता. आणि इकडं तिकडं घासत असताना तर तिकडच पळणार तुम्ही, पुन्हा देव नाही सापडणार. भाग्यवान आहेत तुम्ही की तुम्हाला देवाचं घर सापडलेलं आहे. खरंच भाग्यवान आहेत मित्रांनो की तुम्ही उपदेशी आहात. निष्ठा उपदेशी, जो नाम, ज्या नामे पृथ्वी समोर तरली, ज्याच्याकडे निष्ठा नाम आहे, बोधवंत आहे, पृथ्वीचा संवार होत नाही मित्रांनो. इतका पावर त्या नामामध्ये आहे. नाम घेतलं वाटून जवळून जाते मित्रांनो, पण जवळ येत नाही. नामाचे 10 अध्याय सांगितलेले आहेत. इतका महत्वाचं नाम आहे, म्हणून इतकं चांगलं पाठ करून त्याचं चिंतन मनन करा मित्रांनो. मग काय म्हणता देव. बाई जाऊ द्या बाई, शांत बसा आता, नका आता शिव्या देऊ त्याला. ठीक आहे, आता समजावून सांगतो मी त्याला. मग स्वतेव म्हणजे स्वतः जीवाला काही कळतं का, सांगितल्यावरच कळण ना. म्हणून देव म्हणतात स्वतः त्याला काय कळणार आहे. कारण आमच्याकडे येतो, दादोसाकडे बी जातो, दादोस तिकडं या कानात हा हे भरता आणि इकडे आले की हा ह्या कानात हे भरतो, दोन्ही कान चालवायला लागला. काय म्हणून याची गफलत झाली बाई. म्हणून जाऊ द्या बाई, आता बोलू नका. मग आता त्याला आम्ही इथून जाणवून देऊ की आम्ही देव आहोत. आता तो आम्हाला नाही विसरणार. मग काय म्हणता देव. बटिका महात्मा. अहो जसा तो तुमचा महात्मा आहे ना, दादोस आहे ना, तो एक जीव आहे, तो देव नाहीये. तुम्ही त्याला देव म्हणत आहात. जीवाला देव म्हणत जाऊ नका, जीवाला जीव म्हणत जा. देवाने गोवर्धन पर्वत करांगुळी उचलला, तुला 50 किलोची गोणी उचलती का. शेतामध्ये खत टाकायला जातो, 3दा म्हणतोय नाही इकडं खताची गोणी उचलून दे. उचलत नाही तर मग 2 करतो 25-25 किलोच्या, आणि मग उचलतो आणि मग घेऊन जातो तिकडे टाकायला. तुला 50 किलोची गोणी उचला म्हणतो मी देव आहे. गोवर्धन पर्वत उचलला देवाने, उचल ना तू देव आहे. तर देव कधी म्हणून घेत जाऊ नका स्वतःला. मग असं जाणा की तो जीव आहे आणि आम्ही देव आहोत. काय म्हणतो उपाध्य. जी महाराज चुकलं माझं, पण आम्ही दादोसाला विचारलं आणि दादोसाने आम्हाला असं सांगितलं. काय सांगितलं. आम्ही विचारलं म्हणे देव तो कवन. दादोसाला आवर ज्ञान होतं ना, आवरच बाळ जवळ होतं. आवर बाण असणार, आवरच सांगणार ना. आणि मग दादोस यांना सांगतो. दादोसा कोण हे तिकडं, देवा कोणी तिकडं आले की दादोस तिकडं सांगतो. त्यांचं शास्त्रचर्चा चालूच, पोथी चालूच. आणि मग दादोसाला विचारल्यामुळं दादोसाने काय सांगितलं होतं ते सांगत आहे देवाला. मग दादोस काय म्हणत होते.
इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, ब्रह्मदेव, विष्णुदेव असे देव आहेत आम्हाला असं सांगितलं म्हणून आम्ही त्यांचं ऐकलं. रुद्रदेव, नारायण देव. मग मी म्हटलं मग आमचे देव म्हणजे श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद महाराज हे कोण आहेत? मी विचारलं म्हणे त्यांना त्यांची पोथी चालू असताना. दादोच काय म्हणतात? गोसावी देव होते. गोसावी पण देव आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा देव आहेत. सांगून दिलं म्हणे मला. श्री गोविंद प्रभू महाराज हे सुद्धा देव आहेत हे पण सांगितलं म्हणे. मग पुन्हा मी प्रश्न केला. काय प्रश्न केला? तुम्ही कोण आहात? आम्ही देव आहोत. काय म्हटलं? स्वतःलाही देव म्हणतो, आम्हालाही देव म्हणतो, तुलाही देव म्हणतो, त्यालाही देव म्हणतो. सगळे देवच झाले. मग भक्ती कोणी करायची? सगळे देव झाल्यावर याचा विचार करा ना तुम्ही. देव तो एक श्रीकृष्ण भगवान. मग देव काय अनेक आहेत का? देव एक आहे. उपाध्याय बापांना देव सांगत आहेत देवता अनेक असती आणि हे जीव देवतांना देव म्हणत असते. यांची दिशाभूल झालेली आहे. देवतेला देव नका म्हणू मित्रांनो. देवतेला परमेश्वर नका म्हणू. परमेश्वराच्या सेवक त्या देवता आहेत. 81 कोटी 1.25 लाख 9 देवता आहेत. काही लोकांना तर फक्त 33 कोटीच माहिती आहेत आणि त्याही गायीच्या पोटात एवढंच माहिती आहे. मित्रांनो, गाय जी आहे ना ती स्वर्गातली आहे. ती स्वर्गातली कामधेनू आहे. तिच्या पोटात सगळ्या देवता नाहीये. ती स्वर्गातली आहे. स्वर्गातल्या देवता सगळ्या 33 कोटी आहेत. त्यात मधली एक ती कामधेनू देवता आहे. हे लक्षात घ्या, जाणून घ्या. नाही तर आपण फोटो बघितला की त्या ठिकाणी समजून देतो की हिच्या पोटात सगळ्या देवता आहेत. जाणून घ्या यथा तथ्य काय आहे. जे जैसे जाणीजे तैसे जाणीजे ते ज्ञान. जसं आहे तसं जाणून घ्या. संशोधन करा. सायंटिस्ट लोक संशोधन करतात. हे इतर लोक त्यांना येडं म्हणतात. थॉमस अल्वा एडिसन विजेचा शोध लावला माहिती तुम्हाला? तुम्हाला काय सांगावं लागणार आहे? तुम्ही तर शिक्षकच आहात. तुम्हीच पोरांना सांगत असताना. पण त्याचे आई वडील त्याला काय म्हणत होते माहितीये? हे पागल पोट्ट म्हणे किचन मध्ये उगाच बाटल्या जमा करतात. काही शिकत नाही, काही नाही, प्रयोगच करतात. म्हणून शाळेत सुद्धा एक प्रयोगशाळा असती माहिती तुम्हाला? प्रयोग करून बघ. शिकलास ना, प्रयोग करून बघ. आणि मग ते प्रयोग करून बघायचं. आणि प्रयोग करता करता विजेचा शोध लागला. थॉमस अल्वा एडिसन लावला की नाही? पण आजपर्यंत लोकांनी त्याला येडच म्हटलं ना, पागलच म्हटलं ना. पण त्याच्या उजेडात तुम्ही राहता. म्हणून आपल्याजवळ उजेड आहे, प्रकाश आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे. लोकांनी आपल्याला पागल म्हणो, काही म्हणो, लक्ष द्यायचं नाही. परमेश्वराचे आहेत आपण. कोणी काही म्हणो, आपलं संशोधन शोधत राहा, परमेश्वर शोधत राहा. एक दिवशी परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. जसं त्याने विजेचा शोध लावला तसं तुम्ही परमेश्वराचा शोध लावा. मग देव अनेक असते, देवता अनेक आहेत. असं म्हणतात. परमेश्वर तो एक आहे, तो श्रीकृष्ण भगवान आहे. आणि त्या श्रीकृष्ण भगवंताला ओळखा मित्रांनो. त्याच्या बिगर तुमचा उद्धार होणार नाही. श्री दत्तात्रय महाराज तो एक मुखी आहे. त्याला 3 कसं केलं? 3 त्यांच्या त्या ब्रह्मा विष्णू महेश आणि मग कसे ते 3 गेले.
ती कथा सांगायला आता आपल्याला वेळ नाहीये. पातिव्रत्यामुळं तिला सगळे मानत होते आणि ह्या जळत होत्या. ब्रह्मा विष्णू महेशच्या पत्न्या. दुसऱ्याची पूजा व्हायला लागली की लोक जळतात. अशी जळके काही तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये वर जा, एखादी पोस्ट तुमची वाढू द्या, की तुमच्या जवळचे जे आहे ना ती जळतात. हा असा प्रकार आहे. एकमेकावर जळत जाऊ नका, एकमेकाला सपोर्ट करत जा. तुम्हाला काही कमी नाही पडणार. जो वर गेला वरच्या पोस्टवर तो सुद्धा तुम्हाला कधी मदत करेल. अरे तू पण असं कर, माझ्यापेक्षा वर जाशील. एकमेकाला एकमेकाच्या वरती घालायचा प्रयत्न करा. ओढा ताण करायचा प्रयत्न करू नका. ध्यानात घ्या, आपुला तो देव एक करून घ्या. आणि म्हणून ती पत्तीवरती असल्याने अनुसूया या शब्दाचा अर्थच असा होतो, अणु रेणू सारखाही तिच्यामध्ये असूया नाहीये. इतकिंचित सुद्धा ती कोणाविषयी जळत नाहीये. ती फक्त आपल्या पतीची सेवा करते. आणि म्हणून ती बाहेर निघली, कुंकू लावले की दिवस उगत असतो. इतकं पावर आणि इतकी शक्ती तिच्याकडे होती. सगळे लोक तिची पूजा करत होते. देखवलं नाही यांना, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्न्यांना. म्हणजे आम्ही का अशा तशाचे काय मग, खरे की नाही. आणि त्यांच्या पतींना सांगितलं तुम्ही सत्व बघा तिथे जाऊन, खरंच आहे का शक्तिवान. बरं म्हणलं ठीक आहे. नारायणाने कळ लावून दिली आणि आपण सुरू केली. आपले दगड गोटी आणले जोळ्यामध्ये आणि तिच्याकडे गेले. म्हणे शिजून खाऊ घाल. आता दगड शिजत असते का गारगुटी. पण ती म्हणली जर मी पतिव्रता असेल तर शिजून निघतील. हा आलू सारखे होतील. मस्त पैकी आलू सारखे शिजले. आणि पुन्हा काय म्हणतात, बरं शिजले का, ठीक आहे बघू म्हणे तू पतिव्रता आहे की नाही. नग्न होऊन वाढ. असं अहो असं चांगलं नाही. पतिव्रता आहेत ना तुम्ही, इतकी ताकद आहे तिच्यामध्ये. ती म्हणे ठीक आहे काय हरकत नाही. नग्न होऊन वाढायला येते. नग्न होऊन वाढायला आणि मोठाले होते ना ते बारकाले झाले. मांडीवर खेळायला लागले. हा मग या तिघी जणी लागल्या बघायला आमचे पती कुठं गेले. लागल्या रडायला. म्हणे काय झालं. नारायण म्हणे अवघड झालं. तूच तर कळी लावली, तूच तर सांगितलं आम्हाला कानामध्ये. मग कानातल्या गोष्टी ऐकत जाऊ नका. असे कान वाथरले होते तुम्हाला. कानात सांगणार आहे नारायण नारायण, तुम्हाला माहित नाही का, चालले तुम्ही तिकडं. असे कानातल्या गोष्टी नका ऐकत जाऊ, गफलत होईल. तिघांचे नवरे गेले ना, म्हणे आता बसले रडत. म्हणे काय करावं. म्हणे तिला क्षमा मागावं लागेल. तिच्याकडे जावं लागेल. कशा जळत होत्या तिच्या, आता तिच्याच पाया पडायला यावं लागलं. आमचे पती दे कसे लहान करून टाकले. दुसऱ्यावर जळू नका मित्रांनो. आपलं हरपून जातं सगळं सुख. दुसऱ्याचा बंगला बघून आपण कधी दुःखी नाही व्हायचं. ते भाग्यवान आहेत म्हणून त्यांना भेटलं असं म्हणत जा. जळू नका लोकांवर. शेवटी तिच्याकडे जावं लागलं. तिला हात जोडावं लागले. आणि ते 3 बाळ तिनं 3 पाळण्यात ठेवले. एका पाळण्यामध्ये ठेवले. तिघं सारखेच आले. या तिघी जणी घ्यायला गेल्या. म्हणे कोणताही घेताना पातीवरती भंगन नीट वळखा कोणता कोणाचा आहे. एखादीला आवळे जावळे होतात, त्याच्या आई वडिलालाच माहित असतं आवळं कोण आहे जावळं कोण आहे, म्हणजे लहान कोण आहे मोठं कोण आहे. लोकांना ओळखूच येत नाही. ते पोरं मोठं कोण आहे लहान कोण आहे येतं ओळखू बिलकुल नाही. हा लोक चुकत तिघी आल्या त्यांना वाटलं हे आमचे. ते म्हणे काय झालं. म्हणे ते असं असं झालं. मग म्हणे मग कसं करावं आता. म्हणे देऊन टाक ना आमच्यावाल्या पती, आम्हाला देऊन टाक. तूच पतिव्रता आहे, तूच मोठी आहे, तुम्हाला हात जोडते, आम्हाला देऊन टाक. म्हणे बाई अनुसयाला हात जोडले. ती म्हणे मग तुम्ही पतिव्रता आहेत ना, तुम्हाला तुमचा पती ओळखता येतो ना, मग घेऊन घ्या ना म्हणे याच्यातून तुम्ही तुमचा पती घेतला की तो मोठा होऊन तुमच्या समोर उभा राहील म्हणे. मग काय झालं माहिती का.
ब्रह्माची पत्नी आली पुढे घ्यायला गेली, म्हणे विष्णू असेल तर पातीवरती मोह भंगून जाईल आणि तो माझ्या बाजूने उभा राहील. महादेवाची आली, घेऊ का? अरे लक्ष्मी असेल तर काय करावं? म्हणे बाई आम्हाला ओळखू येई ना, तूच सांग कोणते कोण आहे, तूच आमच्या हातात दी, आमचे पती. काय मग जिचा होता तिला देऊन दिला आणि मग ते मोठाले झाले. आणि मग ती दंतकथा आहे, 3 कसे झाले, 3 मुखी झाले, आहे की नाही? ध्यानात घ्यायचा मित्रांनो, अभ्यास करा, चिंतन करा, तुमच्या लक्षात येईल. उगाच लोक म्हणतात म्हणून नका. तुम्हाला रात्री सांगितलं मेंढीनं उडी मारली म्हणून दुसऱ्या आपण मेंढ्या मागं उड्या नाही मारायच्या. संशोधन करा, चिंतन करा, मनन करा. तसा देव सापडत नाही. अशा प्रकारे त्या उपाध्यभासांना सांगितलं. उपाध्यभासाची आता बुद्धी देवावर बसली. बुद्धी भेद करणारे लोक आहेत, कानात सांगणारे लोक आहेत. म्हणून आमच्या देवाने कानवात्राचा दृष्टांत सांगितला. त्या कानवात्राचं ऐकायचं नाही. काय डोळ्याचं आणि कानाचं अंतर असतं. काय बघितलं तरी आपल्याला अनुभवाला येऊस तर त्या ठिकाणी खरं मानायचं नाही. काय जे आहे ना ते शास्त्रयुक्त त्या ठिकाणी आपण तत्वज्ञान जाणून त्या ठिकाणी अभ्यास करून आपला देव शोधायचा. मित्रांनो, लोकांचे दोष शोधत नाही फिरायचे, देव शोधायचा आपल्याला. याच्यात रिकामा वेळ घालू नका. अशा प्रकारे उपाध्यभासाची बुद्धी देवावर बसली आणि मग ते देवाला देव म्हणायला लागले. मित्रांनो, तुम्ही देवाला देव म्हणा. पातिवर्त्य जसं त्या अनुसायाने टिकवलं तसं तुमचं टिकवा. एक निष्ठ भक्ती करा, पतिवर्त्याची दुष्टांत भक्ती करा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला देव झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचे. देव ज्ञान देऊन उतराई होती, देव ज्ञान देऊन उतराई होतात. पण आजपर्यंत या ठिकाणी मिश्र भक्ती केली असेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.